माझंही म्हणणं आहे न्याय मिळालाच पाहिजे तिला, पण मग जर तुमच्याकडे पुरावे आहेत तर ते नक्की घेऊन या. आणि आदित्य साहेबांनी तर नेहमीच सांगितलंय की असे कचऱ्यासारखे तुम्ही आरोप कराल त्यांना मी भाव नाही देत. तुमच्याकडे पुरावे आहेत, आणा, सिद्ध करा आणि एकदाचा काय तो सिलसिला मिटवा. पण तुमच्या माध्यमातून आता तिचे वडील बोलताना मी पाहिलं, ते बाजूला कोण महाशय बसले होते, ते कदाचित वकील असतील, ते दाबत होते त्यांना. पण उत्स्फूर्त त्यांनी सांगितलं की माझ्यावर कोणाचाही दबाव नाही, आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. आता आम्हाला ह्यांच्या माध्यमातून, ह्यांच्या म्हणजे ते बाजूला कोण बसले आहेत महाशय, त्यांच्या माध्यमातून कळतं आहे. तर आमचंही म्हणणं आहे, दिशा सालियन ही मुलगी हाकणात काय जी गेली आहे ती मला मी एक आई, ताई, बाई म्हणून म्हणेन तिला न्याय नक्की मिळाला पाहिजे. आणि जर तुमच्याकडे पुरावे आहेतच तर ते आणा, सिद्ध करा. आणि जो कोणी आरोपी त्याला न्या ना फासापर्यंत. कोणी अडवलंय तुम्हाला? पण कारण नसताना दर वर्षांनी 6 महिन्यांनी त्याला ऊत आणायचा, नंतर बदनामी करायची. आणि बदनामी होते म्हणून आदित्य घाबरतील. ते स्वतः त्यांनी इंटरव्ह्यू दिला, मी कुठेही घाबरत नाही, मी सतत मी काम करत आहे. सरकार म्हणून चुकीच्या कामांचा मी आवाज फोडत आहे. जरी आम्ही आता विरोधी पक्षनेत्याची संख्याबळ नसलं तरी काय विरोध करायचा नाही? मोंगलाई आहे काय? विरोध तर होणार. ज्या गोष्टी पटत नाही, ज्या गोष्टी चांगल्या आहेत, मग ज्या माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब जे चांगलं करतायत त्यालाही आदित्य सपोर्ट करतात, आम्ही करतो सपोर्ट. पण जे चुकीचं आहे, जे आजूबाजूचं काय चुकीचं घडतंय ते म्हणायचं नाही का? तो आहे. आणि माझं म्हणणं आहे त्या खरंच बेटीला न्याय मिळाला पाहिजे. उद्धव ठाकरे त्यांचं पण नाव त्या एफआयआर मध्ये टाकलं आहे. ते म्हणते की उद्धव ठाकरे यांनी सीएम पदचा गैरवापर केला मुलाला वाचवण्यासाठी. त्यावर बघा, कुठलीही गोष्ट गैरवापर आहे तो तुम्हाला दाखवावं लागेल. त्यांचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, त्यांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, म्हणजे ज्या महाराष्ट्रात राहणार, ज्या मुंबईत राहणार त्या पोलिसांवर विश्वास नाही. कोण कोण आपलं संरक्षण करतात? तीच लोक करतायत. महाराष्ट्राचे पोलीस करतायत, मुंबईचे पोलीस करतायत आणि त्यांच्यावर अविश्वास दाखवताय. आपण जर अगदी लेटेस्ट न्यूज पाहिली तर रिया चक्रवर्तीला राहत मिळाली. ही लिंक तशीच काहीतरी वेगळी वेगळी आहे. मग एका बाजूला असं होतं, एका बाजूला तर. त्यामुळे आमचं म्हणणं येऊ दे कोर्टात जे आहे ते आपण तुम्ही पुरावे द्या. जो दोषी आहे त्याचं बघू. एकीकडे सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी, मात्र दुसरीकडे दिशा सालियन प्रकरणी पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशी मागणी होते. कसं पाहता या बघा, कुठलीही गोष्ट चौकशी होते तर त्याला का घाबरावं? होऊ देताच. उलट एकदाचा तो सिलसिला काढूनच टाका. खरंच जे कोणी दोषी असतील त्यांना फासापर्यंत न्या. आपका भी नाम एफआईआर में लिखा जा रहा है, उद्धव ठाकरे का भी अब जिक्र करें, इस पूरे मामले पर क्या कहेंगे? लगातार आरोपी बनाए। देखो, मैंने जो मुंबई महानगर पालिका का मुंबई की मेयर बन के मैंने जो काम किया है, कोविड काल में काम किया है, तो ऐसा एक सामान्य चेहरा जिसको फेस बोलते हैं, तो उसको बदनाम करना ही है। और आपने कुछ बात की तो हम भी आज भी न्याय व्यवस्था के पास जाके हम न्याय ले रहे हैं। कोई भी उठता है, कोई भी कुछ भी बोलता है तो ठीक है, ये सोशल मीडिया का जमाना है, मीडिया का जमाना है, तो उसके ऊपर चलेगा। लेकिन अंतिम सत्य जिसको बोलते हैं ना,